धारणी तालुक्यातील टोली गावात पॉझिटिव्ह निघालेल्याच्या संपर्कात आलेली बिजुधावडी आश्रमशाळेत क्वारंटाईन एक 40 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे। नैसर्गिकदृष्ट्या ग्रीन असलेले मेलघाट हळूहळू रेड झोनच्या वाटेवर दिसून येत आहे। मेलघाटची राजधानी धारणीत टोली गावात हैदराबादवरून आलेला एक 30 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह निघाला होता। टोली गावात साक्षगंधाच्या कार्यक्रमात व पॉझिटिव्ह इसमाच्या संपर्कात आलेले 31 लोकांनी बिजुधावडी आश्रमशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते। यामध्ये टोली, झापल, तलई कॅम्प येथील लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते। त्यांचे थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुक्यात वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार यांनी दिली असून पवार यांनी लोकांना सतर्क राहून मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत निर्देश दिले आहेत। धारणी तालुक्यातील टोलीपासून सुरुवात झाली त्यामधील क्वारंटाईन केलेले 2 पॉझिटिव्ह आले आहे। दिया गावातील युवक इंदेरमध्ये पॉझिटिव्ह आला व त्याच्या संपर्कात आलेले 17 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले व काल नागपूरला चिखली आश्रम शाळेतील अधीक्षिका पॉझिटिव्ह निघाली असून धारणी उपजिल्हा रुग्णालय व प्रकल्प कार्यालयात अनेक लोकांच्या संपर्कात अधीक्षिका आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। आता या क्वारंटाईन लोकांची रिपोर्ट निश्चित कोरोना स्फोट करून मेलघाटला रेड झोनच्या वाटेवर नेण्याची तीव्र शक्यता वर्तवली जात आहे। तश्मीन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।